रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले वो साधनी, सुख झाले वो साधनी, साधनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे सुख झाले हो रागी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव परिवा, तो हा माधव परिवा, परिवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाची आगर, सर्व सुखाची आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाची आगर, सर्व सुखाची आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, देवीवर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे बाबा कुमारे विवाह,
येते येऊनी केले काही येते येऊनी केले काही विठ्ठलो नाही आठविला विठ्ठलो नाही आठविला आहारे मोडा भाग्यहीरा आहारे मोडा भाग्यहीरा विठ्ठलो नाही आठविला विठ्ठलो नाही आठविला आहारे मोडा भाग्यहीना आहारे मोडा भाग्यहीना लाजे बतना मोह भ्रमे निलाजे बतना नीलासी बतना नीलासे पतना नीलासे पतना मोह भ्रमे मोह भ्रमे मोह भ्रमे नीलासी नीला नीलासे बदना नीलासे बदना मोह भ्रमे मोह भ्रमे मोह भ्रमे नीलासे नीलासी नीलासी बदना नीलासी नीलासी मोह भ्रमे नीलासी पतना मोह भ्रमे नीलासी पतना मोह भ्रमे आहारे मोडा भाग्यहीना आहारे मोडा भाग्यहीना नीलासी पतना मोह मोह भ्रमे नीलासी नीलासी पतना मोह भ्रमे नीलासी नीलासी
आहारे मुडा भागडीना आहारे मुडा येथे येऊन केले काही येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोह भ्रमे नाही केली सुटका काही नाही केली सुटका काही हे प्रवाही पडिला आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोह भ्रमे निळामने लावणी हाती निळामने लावणी हाती केली माती आयुष्या आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोह भ्रमे विठ्ठल विठाला 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांग्याता दंडवत महायोग पीठे तते भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संतांची त्यांच्या पादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला
भागहीना आहारे मुळा भाग्यहीना गेला पतना मोह भ्रमे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा, पण या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल अभंग निळोबाराय यांचा आहे. निळोबाराय आजच्या या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात ऐका. मला असं वाटतं हा जर प्रश्न आपल्या सर्वांना कळाला तर आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार होईल. प्रश्न अत्यंत महत्वाचा विचारलाय निळोबारायांनी. काय विचारला? येथे येऊन केले काय? तुम्ही इथं आलात, पण इथं आल्याच्या नंतर नेमकं केलं काय? बरं, निळोबारायांनी प्रश्न विचारावा कारण निळोबारायांचा तेवढा अधिकार आहे. मी अनेकदा सांगत असते, अधिकाराशिवाय निंदा करू नये, अधिकाराशिवाय स्तुती करू नये, अधिकाराशिवाय कुणाचं वर्णन करता येत नाही, अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही आणि अधिकाराशिवाय प्रश्न विचारता येत नाही. बरोबर आहे की नाही? प्रश्न विचारायचा असेल तर अधिकार पाहिजे. पण निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये किती मोठा ऐका. निळोबारायांचा एवढा मोठा अधिकार आहेत महाराज. वारकरी संप्रदायाची सुरुवात नी पासून आणि शेवट नी पर्यंत, विश्वगुरु आद्यगुरु निवृत्तीनाथांपासून सुरुवात आणि निळोबारायांपर्यंत शेवट. निळोबारायांनंतर संत झालेच नाही तुकोबारायांच्या दृष्टीने, बरं का, झालेच नाही. तुम्ही आम्ही केले ते संत बरेच आहे. तुम्ही आम्ही सध्या कोणालाही संत म्हणतो, ऐसे संत झाले कली आणि तोंडी तंबाखूची नळी. तंबाखू खाऊन संत बरेच झाले. बरोबर आहे की नाही? बरेच झाले, पण त्यांना संत म्हणता येईल का? अजिबात नाही. संत तुकोबाराय म्हणतात, निळोबाराय नंतर संत नाही, बरं का. त्याच्यामध्ये निळोबारायांपर्यंतच गणना आहे. मग निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये किती मोठा सांगते ऐका. निळोबारायांच्या आठवणीशिवाय भजनाला सुरुवात करता येत नाही. निळोबारायांच्या आठवणीशिवाय भजनाची सांगता करता येत नाही. निळोबारायांच्या आठवणीशिवाय कीर्तनाला सुरुवात करता येत नाही आणि निळोबारायांच्या आठवणीशिवाय कीर्तनाची सांगता करता येत नाही. पालखी सोहळ्याचं प्रस्थान निळोबारायांच्या आठवणीशिवाय करता येत नाही आणि सांगताही निळोबारायांच्या आठवणीशिवाय करता येत नाही. म्हणजे निळोबारायांच्या आठवणीशिवाय वारकरी संप्रदायातलं एकही कार्य सुरुवातही होऊ शकत नाही आणि शेवटही होऊ शकत नाही. तू म्हणा निळोबारायांची आठवण आम्ही कधी काढतो तर ऐका. पुंडलिक वरदा हा जो गजर आहे तो जर कोणी काढला असेल तर वारकरी संप्रदायामध्ये तो निळोबारायांनी काढला. आणि म्हणून निळोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आणि ते अधिकारी निळोबाराय तुम्हाला आम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात. एकंदरीत निळोबारायांनी हा प्रश्न विचारून आपल्यावर उपकारच केलेत दादा. संतांचे आपल्यावर खूप उपकार आहे, त्याची जाण आपल्याला असली पाहिजे. हे गायनाचार्य इतकं गोड गातात ना, हे केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. नाही तर यांचा खूप गोड गळा असता, गाताही चांगलं आलं असतं, पण संतांनी गाथाच लिहून ठेवली नसती तर काय गायलं असतं. मी मस्त पोपटासारखी बोलते, माझं वक्तृत्व चांगलं आहे, पण संतांनी अभंगच लिहून ठेवले नसते तर मी काय तुम्हाला सांगितलं असतं. सर्व गायकांवर, वादकांवर, कीर्तनकारावर, वारकऱ्यांवर केवळ आणि केवळ संतांचे उपकार आहे. कारण संतांनी जे आम्हाला दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण मी नेहमी सांगते ऐका, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुमचं जाऊ द्या, तुम्ही बोला महिला मंडळ. पुरलंय का? आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तरी पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे सरकार निवडून आलं तर सख्या राहू, नाही निवडून आलं तर कसं सख्या राहू. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. तुम्ही बघा, निवडणुका जवळ आल्या
की रस्त्यातले खड्डे बुजवतात आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, काही घेणं देणं नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरतो का बाबा? अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरतंय दादा आपल्या डोक्यात? माणसं आमच्याकडे येतात, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने टाळ वाजवला, सांगायचा विषय. 40 वर्ष वारी केली, सांगायचा विषय. मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे बरं का. ऐका, अनेक कीर्तनकार तुम्हाला सांगतील कीर्तनं खूप ऐका, प्रवचनं खूप ऐका, कथा खूप ऐका. मी जरा उलट बोलते, कथा कमी ऐका, कीर्तनं कमी ऐका, प्रवचनं कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आचरणातच येत नसेल तर काय उपयोग आहे? 40 वर्ष माळ घातली तंबाखू सोडली नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष वारी केली आणि निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे दादा? सगळ्यात जास्त घाण सवय लोकांना लागली दादा, कशाची? निंदा करायची. लोक पुण्यस्मरणाला येऊ तरी एकमेकाचं कुटाळ करत बसतात. घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची, कोणी सांगितली हो? आणि लोकांचा स्वभाव मला परफेक्ट माहीत पडलाय बरं का. आता बरेच अनुभव आहेत आता 20 वर्षापासून. आता 2 तास माझं कीर्तन ऐकतील आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करतील, हा लोकांचा स्वभाव आहे. म्हणून एक सांगू, किती आचरणात आणतोय याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. म्हणजे संतांनी जे दिलंयत ना त्या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, महत्त्वाचं वाक्य आहे. जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. दादा किती दुःख येऊ द्या, पण ते दुःख तारायचं असेल तर केवळ आणि केवळ आमच्या पाठीमागे संत असले पाहिजे. कारण संतांनी काय दिलेत आपल्याला? ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान केली संती, कृपादान केली संती, कृपादान केली संती, कृपादान केली संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पांतरी सरेना, कल्पांतरी सरेना, मनविता त्यांचा दादा, मनविता त्यांचा दादा, मनविता त्यांचा दादा, दादा, मनविता त्यांचा दादा. कल्पांतरी सरेना, कल्पांतरी सरेना, कल्पांतरी सरेना, कल्पांतरी सरेना, मनविता दाता दास, दास, मनविता दाता दास, मनविता दाता दास, दास, मनविता दाता दास. वा, कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केले. एकंदरीत आजच्या अभंगात तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारून निळोबारांनी आपल्यावर कृपाच केलेली आहे, बरोबर आहे की नाही? निळोबारांनी काय विचारलाय प्रश्न? येथे येऊन केले काय? बरं, निळोबारांनी का विचारलं असेल?
कारण एकच आहे, इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण काही कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथे जन्मालाच आलेला नाही. मला असं वाटतं कुणाच्या मरणाला कुणाला अडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीही कुणाला जाऊ दिलं नसतं. जाऊ दिलं असतं का? अजिबात नाही. आपल्या घरातली व्यक्ती 25 वर्षाची असू द्या, घरातल्या कोणत्याही माणसाला वाटत नाही की आपला माणूस निघून जाऊ द्या. 50चं झाली तरी वाटत नाही निघून जाऊ द्या, आणि 100ची झाली तरी वाटत नाही की आपली आई मरून जाऊ द्या. अजिबात वाटत नाही. मरावं असं कुणालाच वाटत नाही. का वाटत नाही याच्या मागे कारण एवढंच आहे, कारण आपल्या घरातलं माणूस कुणाच्या तरी घरी पाहुणं म्हणून गेलं की आपल्याला माहीत असतं 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 15 दिवसांनी ते पुन्हा परत रिटर्न येणार आहे. पण आपल्या घरातली आई एकदा का देवाघरी गेली की ती पुन्हा परत आयुष्यात आपल्याला कधी भेटणार नाही हे माहीत असतं. म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. पण खरं सांगू, ज्याचा काळ आलाय त्याला जावं लागणार आहे. आज तुम्ही बघा, आज या कुटुंबातली कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी मावशी असेल, कुणाची तरी आजी असेल. तुमच्या सर्वांचं नातं या माऊलीबरोबर जोडलेलं आहे. इथे बसल्याबरोबर तुमच्या सर्वांची नजर त्या फोटोकडे गेली आणि फोटोकडे बघितल्याबरोबर त्या आईच्या वर्षापूर्वीच्या आठवणी तुम्हाला आठवायला लागल्या. अरे, आमची आई वर्षापूर्वी आमच्याशी एकत्र बसून गप्पा मारत होती. आज वर्ष झालं आम्ही सगळ्या मुली, सगळे मुलं, सगळे भाऊ, सगळ्या बहिणी तिच्या महिन्याला एकत्र येत होतो. पण जिच्या करता एकत्र येत होतो ती आमच्याबरोबर एकही शब्द बोलत नाही. पण आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं वाटतंय की एकदा का होईना तिच्याबरोबर शेवटचं बोलून घ्यावं. पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. समोर ती गाडी कुणाची उभी आहे? वॅगनर. तेवढी गाडी काढली तर बरं होईल. ती चमकते डोळ्यावरती. आणि आपापली मुलं आपल्या आपल्या मांडीवर घेऊन बसन. महिला मंडळ अजिबात गप्पा मारायच्या नाही आपापसात. मला जी बाई बोलताना दिसेल तिला मी इथं उभं करून कीर्तन करायला लावल. बघा मग काय करायचं तुमच्या तुम्ही ठरवा. अजिबात गप्पा मारू नका. पाऊस की ताई आपण असा कार्यक्रम करू, तसा करू. मात्र घराच्या समोरच मंडप टाकायचं ठरलं होतं. पण आता निसर्गापुढे कुणाचं काही चालत नाही म्हणून आपण कार्यक्रम या सभा मंडपात घेतलाय. फक्त कृपा करून मला सहकार्य करा. अजिबात कोणी बोलू नका, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अडचण येणार नाही. विठ्ठल विठ्ठल कुठपर्यंत आलो होतो आपण मावशी? आहे का काही लक्ष माझ्याकडे? ऐका, मी तुम्हाला सांगत होती की वर्षापूर्वीच्या आठवणी आपल्याला आपोआप आठवायला लागतात. खरं तर वर्षापूर्वीच्या आठवणी आठवायला लागल्या. आम्ही माहेरात यायचो तर आमची आई आम्हाला जेवायला वाढून द्यायची. आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करायचो. आम्ही सगळ्या बहिणी प्रत्येक महिन्याला येत होतो. सगळे जेवण करत होते. पण जिच्यासाठी आम्ही जेवायला येत होतो ती आई आमच्याबरोबर जेवायला नव्हती. पण आज कुठेतरी असं वाटतंय वर्ष श्राद्धाच्या दिवशी का होईना तिच्याबरोबर 2 घास जेवण करावं. पण जेवणासाठी ती पुन्हा परत येणार नाही. वर्ष कुठे रडण्यात गेलं काही कळालं नाही. तिची प्रत्येक आठवण आम्हाला रडवून जात होते. ज्या कोपऱ्यामध्ये ती बसलेली असायची तो कोपरा वर्षापासून रिकामा आहे. त्या कॉटकडे, त्या कोपऱ्याकडे बघितलं तरी डोळे पाण्यानं भरून येतात. कुणा माय लेकीचं प्रेम पाहिलं तरी आम्हाला आमच्या आईची आठवण येते हो. असं वाटतं इकडनं आवाज देईल, तिकडनं आवाज देईल. पण वर्षापासून तिचा आवाज शांत झालेला आहे. ती काहीच बोलत नाहीये. पण आज असं वाटतंय त्या फोटोतल्या आईकडे पाहून की एकदा तरी आईनं आमच्याशी खळखळून हसावं. पण हसण्यासाठी, बोलण्यासाठी किंवा एकत्र बसून जेवण करण्यासाठी ती पुन्हा परत येऊ शकत नाही. कारण गेलेली आई पुन्हा परत येऊ शकत नाही.
म्हणून आपल्याला वाटतं की आपलं माणूस जाऊ नये. खरं तर त्या जाण्याला आपल्याला अडवता येणार नाही आहे. कारण परमेश्वराने तुम्हाला आम्हाला हा जो देह दिलेला आहे तो आपल्या ताब्यात अजिबात नाही. मग तो कुणाच्या ताब्यात आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेरा. देह हे येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेरा. देह हे काळाचे धन कुबेरा. देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. माणसाचे इथे काय असणार आहे? देह काळाच्या अधीन आहे, धन कुबेराच्या अधीन आहे. तुमच्या आमच्या हातात काहीच नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं देह जाईल जाईल त्यासी काळोबा. जाणार आहे आणि त्याला काळ खाऊन टाकणार आहे. आणि त्या काळाला या जगामध्ये कोणीच अडवू शकत नाही. माझं म्हणण्यावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण ज्ञानोबारायांची ओवी ऐका म्हणजे खरं पटेल. ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परीत. ज्ञानोबारायांचं वर्णन आहे. ज्ञानोबारायांचा युक्तिवाद बघा किती गोड आहे. मी म्हणते ज्ञानेश्वरी वाचली की मग आम्हाला कळतं. ज्याला जगण्याचं उत्तम ज्ञान प्राप्त करायचं त्याने ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला वागायचं कसं कळून घ्यायचं असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला मरायचं कसं कळून घ्यायचं असेल त्याने ज्ञानेश्वरी वाचा. जगण्याचं, वागण्याचं आणि मरण्याचं उत्तम ज्ञान माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानोबारायांचा युक्तिवाद बघा ना काय गोड आहे. ज्ञानोबाराय देहाला गाव म्हणतात. काय म्हणतात? गाव. देहाला देश म्हणता आलं असतं, देहाला राज्य म्हणता आलं असतं, देहाला जिल्हा म्हणता आलं असतं, देहाला तालुका म्हणता आलं असतं. तालुका म्हणत नाही, जिल्हा म्हणत नाही, राज्य म्हणत नाही, देश म्हणत नाही. मग देहाला काय म्हणतात? ऐकताय का तुम्ही सगळे? काय म्हणतात? गाव. गावच का म्हणतात? याच्या मागचं कारण आहे. आपल्यातला एखादा व्यक्ती आहे, तो परदेशात राहतो आणि एखाद्या अडाणी बाईला त्याच्याकडे जायचं आहे आणि तिला जर तिकडे जायचं आहे परदेशाला, तर ती म्हणते का हो दादा आउट ऑफ चालले? ती म्हणते का परदेशाला चालले? अजिबात नाही. मग ती काय म्हणत असते? गावाला चालले. कारण गावाला जाणारा नेहमी पाहुणा असतो. तसं देहरूपी गावाला आपण आलेलो कोण आहोत? पाहुणे आहोत. पण जणू काही माणसं अशी वागतात जसं काही सगळं आपल्याच ताब्यात आहे. एक लक्षात ठेवा, घरातली लोक तुमच्या ताब्यात असतील, घर तुमच्या ताब्यात आहे, कुटुंब तुमच्या ताब्यात आहे, गाव तुमच्या ताब्यात आहे, समाज तुमच्या ताब्यात आहे, राज्य तुमच्या ताब्यात आहे. पण मुळात तुम्ही त्याच्या ताब्यात आहात हे तुम्ही विसरू नका. आपण कुणाच्या ताब्यात आहोत? त्याच्या ताब्यात आहे. तो निघा म्हटला की निघायचं आणि तो थांबा म्हटला की थांबायचं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात देहरूपी गावाला आपण आलेलो सगळे कोण आहोत? पाहुणे आहोत. आणि इथं आल्याच्या बरोबर दोन प्रकारचे सोहळे आपल्याला भोगायचे आहे. मानवी जीवनामध्ये तीन मुख्य सोहळे, दोन सोहळे देवाच्या हातात आहे आणि एक सोहळा आपल्या सर्वांच्या हातात आहे. तुम्ही मला बसल्या बसल्या सर्वांनी उत्तर द्या. पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या हातात येऊ? तुम्ही बोलले तर मला बरं वाटेल. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? मग थोडं हो नाही काहीतरी बोलत चला ना.
पहिला जन्माचा सोहळा कुणाच्या ताब्यात आहे? देवाच्या. अगदी बरोबर. शेवटचा मरणाचा सोहळा कुणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि मधला लग्नाचा सोहळा कुणाच्या हातात आहे? आपल्या. लग्न करायचं की नाही आपण ठरवू शकतो, पण मरायचं की नाही ठरवता येत नाही. पण माणसं जितकी लग्नाची तयारी करतात तेवढी मरणाची करतात का? किती लग्नाची तयारी करतात. एखाद्याची बायको गेली ना, बायको 6 महिन्यात अख्ख्या नातेवाईकाला सांगतो दुसरी असेल तर पहा. इतकी लग्नाची तयारी आहे. आणि माझं म्हणणं एवढंच आहे, लग्नाची तयारी नाही केली तरी चालेल, पण जिवंतपणी मरणाची तयारी करा. आणि आत्तापासून सगळे तयारीला लागा मरणाच्या. आजपासून तयारी लागायची बरं का मरणाच्या. एक जण उठलं आणि ते म्हणलं ताई मरणाची तयारी करायची म्हणजे आत्तापासून तिरडी बांधायला सुरुवात करू का? मडका आणून ठेवू का? लाया गोळा करून ठेवू का? चिल्लर गोळा करून ठेवू का? आळणी भात शिजवून ठेवू का? आत्ताच हंडा उलटा करू का? अजिबात नाही. ही तयारी करायला लोक तयार आहे, तुम्ही फक्त मरा. 10 मिनिटात बाजार आणतात हो. घरातले म्हणतात थांबा जरा त्याची मुलगी येते, लोक म्हणतात अजिबात नाही, मड्याला पहिलं नदीवर घ्या. मड म्हणतात मड. आपलं नाव सुद्धा कुणी घेत नाही दादा. म्हणून ही तयारी नाही करायची, जिवंतपणी मरणाची तयारी करायची. माझं अख्खं कीर्तन नाही कळालं तरी चालेल, पण एवढे 4-5 मुद्दे घरी घेऊन जा दादा. फार महत्वाचं बोलते. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. एक, कधी कुणाच्या प्रपंचाचं वाटोळं करू नका. ऐकताय ना तुम्ही? जिवंतपणी मरणाची तयारी. कुणाची निंदा करण्यात वेळ घालू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. कधीच व्याभिचार करू नका. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. महिला मंडळ ऐका, ज्या पतीशी आपला विवाह झाला ना, मरेपर्यंत त्याच्याबरोबर लॉयल राहता आलं पाहिजे, प्रामाणिक राहता आलं पाहिजे, एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. आपलं नटणं, आपलं सुंदर दिसणं समाजाकरता मुळीच नसावं, आपल्या पती करता असावं. पतिव्रता म्हणून जगा आणि पतिव्रता म्हणून मरा. ही जिवंतपणी मरणाची तयारी आहे. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. पुरुष मंडळी व्यवस्थित ऐका. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे, ही वृत्ती निर्माण करणं ही जिवंतपणी मरणाची तयारी आहे. तुम्ही किती माळी घातल्या, किती गंध लावल्या, किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, आणि तुमच्या मनातली वासना जर बिघडलेली असेल ना, तर तुमच्या परमार्थाला किंचितही अर्थ नाही दादा, अजिबात नाही. जिवंतपणी मरणाची तयारी करायची. एक, देवाच्या वाट्याचं कधी घरी आणू नका. सप्त्याला उरलेला तेल डबा जर चुकूनही आपण आपल्या घरी आणत असाल तर 100% रक्ताच्या बॅग भराव्या लागतील, लिहून ठेवा. परमार्थीचा पैसा जर चुकूनही आपल्या घरात येत असेल तर 100% दवाखान्याच्या वाऱ्या कराव्या लागतील. म्हणून देवाच्या वाट्याचं देवाला द्यावं, गावाच्या वाट्याचं गावाला द्यावं, आणि भावाच्या वाट्याचं भावाला द्यावं. ही जिवंतपणी मरणाची तयारी. एकत्रित राहतात, 2 भाऊ आहेत, सगळं एकत्रित कमवलं आणि एकट्यानं सगळं खाल्लं तर त्याचा शेवट कधी चांगला होणार नाही दादा. मग जिवंतपणी मरणाची तयारी करायची. अखंड आणि अखंड चिंतन त्या विठोबाचं करा. आणि अशी जर तयारी केली तर मरणाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मरणाला कोण घाबरतं? ज्याने व्याभिचार केला, भ्रष्टाचार केला, गरिबाची पिळवणूक केली, कधी दान नाही, कधी धर्म नाही, कधी वर्गणी नाही, कधी परमार्थ नाही, कधी वारी नाही, काहीच केलं नाही, तो मरणाला घाबरेलो. त्याला माहिती आहे जिवंतपणी मी इतकं चुकीचं कर्म केलंय की मेल्यानंतर 100% नरकात जाईल, म्हणून तो मरणाला घाबरतो. पण ज्याच्या गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, पंढरपूरची वारी करतोय, एवढंच नाही गोरगरिबाला मदत करतो, दारात आलेल्याला पाणीदान करतोय, अन्नदान करतोय, जो कायमस्वरूपी भगवंताची सेवा करतोय तो मरणाला नाही घाबरणार. त्याला माहिती आहे आत्ता मी मरण आलं तरी तयार आहे, कारण का मी माझ्या मोक्षाची तयारी करून ठेवली. जिवंतपणी मोक्ष तयार करता आला पाहिजे दादा. वैकुंठवासी लिहून वैकुंठवासी होत नाही, कैलासवासी लिहून कैलासवासी होत नाही. ऐका, मोक्षाची तयारी जिवंतपणी करावी लागते. लोकांनी लिहिलं म्हणून होत नाही, त्याच्यासाठी आपण तयारी करा, म्हणजे 100% मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. ती जागा आपल्याला ठरवता आली पाहिजे. माणसं इथं जागा ठरवतात, इथं जागा फिक्स करतात. सरपंच झालं की पुन्हा सरपंच व्हावं वाटतं,
मुख्यमंत्री झालं की पुन्हा म्हणावं लागतं मी पुन्हा येईल पुन्हा येईल. अरे असं नाहीये. ही जागा फिक्स केली तर ही जागा इथंच आहे. पण ऐका, जागा जर फिक्स करायची असेल तर मोक्षाची जागा फिक्स करा आणि ती आत्तापासून तयारीला लागावं लागणार आहे. तुकोबाराय म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, स्वतःचं अंतकरण शुद्ध करा आणि आत्तापासून चिंतनाला सुरुवात करा महाराज. अजिबात नाही, कारण सगळ्यांना मरायचं इथं बसलेले. इथं मेला पंजा मेला बाप मजना गेला, देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला, देखत देखत नातू पळतो तोही तैसा झाला. ऐका, तुम्ही सगळे ऐकताय ना? शेवटची मंडळी, तुम्हाला ऐकू येतो का माझा आवाज? सगळ्यांना येतोय ना? हां, थोडं ॲडजस्ट करा आजच्या दिवस. ऐका बाबा, ज्या अर्थी आपल्या घरामध्ये पंजोबांचा फोटो लावलाय, आवाज शार्प करा माझा. हॅलो हॅलो, हे मोठे फॅन जर बंद केले तर बरं होईल. इकडचे तो फॅन इथनं आवाज मारतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, सगळ्यांनी उत्तर द्यायचं बरं का. ऐका, ज्या अर्थी आपल्या घरामध्ये पंजोबांचा फोटो लावलाय, त्या अर्थी एक दिवस पंजोबांचा काढावा लागेल आणि आजोबांचा, बोला ना मोठ्याने, लावावं लागेल बरं का, लावावं लागेल. अगदी बरोबर. आजोबांचा काढावा लागेल दादा, आणि वडिलांचा बोला ना, लावावं लागेल. वडिलांचा काढावा लागेल आणि आपला लावावं नाही, लागणार आहे. लावायला आपण कुठे राहणार आहोत, पण आपला फोटो एक दिवस भिंतीला लागणार, हे त्रिकालवादी सत्य आहे. म्हणून महाराजांनी जे प्रमाण दिलं ना, ते अगदी सुटेबल आहेत. ऐका, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजोबाला जावं लागलं, पंजोबाला जायचंय, बापाला जायचंय, नातवाला जायचंय, पंताला जायचंय, तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं. क्षणभंगुर नाही बरबसा, क्षणभंगुर नाही बरबसा, वारे सावध थोड मायाच्या, वारे सावध थोड मायाच्या, हो काही नकळे मज गळा पडल पासा, काही नकळे गळा पडल पासा, हो पुढे हुशार थोडा हे वळसा, राम राम स्मराजी, राम राम स्मरा, क्षणभंगुर नाही भरवसा. या देहाचा क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही महाराज.
भरोसाच नाही. म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. त्या जाण्याला आपल्याला अडवता येणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजते ते नाशे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणारे. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा यायचे, पुन्हा पुन्हा जायचे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. श्रीमंतातल्या श्रीमंतालाही मरायचं आहे आणि रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा मरायचं आहे. कबीरदाजी म्हणतात, आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर, आलेल्या प्रत्येकाला जायचं आहे. इथे आपण सगळे आलो जाण्याकरता आलो. आता व्यवस्थित कान जागे ठेवून ऐका बरं का. मरावं लागणार आहे हे तुम्हाला कळालं, बरोबर आहे की नाही? मरायचं आहे ते आपल्याला कळालं. मृत्यू आपल्या हातात अजिबात नाही, पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, तेवढी घेऊन तुम्हाला जायचं आहे. आपल्या हातात काय येत ऐका, मरण आपल्या हातात नाही, पण मरताना काय करून मरायचं तेवढं आपल्या हातात आहे. आणि ठरवा तुम्ही काय करून मरायचं. मरणेची सरे मरणेची सरे उत्तम जीवरे कीर्ती मागे उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. ऐका, मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मृत्यू आपल्या हातात नाहीये, पण मरताना काय करून मरायचं तेवढं आपल्या हातात आहे. आणि ते ठरवा बरं का. एक, चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं. काय वाटतं तुम्हाला? म्हणताय खरं चिंतन, पण अख्खीची अख्खी चिंताग्रस्तच आहे इथे. प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहे. इथं बसलो तरी मुलं घरी आले की नाही त्याची चिंता, त्यांनी जेवण केलं की नाही त्याची चिंता, शाळेत गेले की नाही त्याची चिंता. रात्रंदिवस आम्ही चिंता करतोय, पण ज्यांची चिंता करतोय ते तरी आपले आहेत का? खरं सांगा मला. कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, मृग जळ व्रत जाईल लया. हे सगळं लयाला जाणार आहे, आपलं कोणी नाही येत दादा. ऐका, मानवी जीवनामध्ये 4 वर्ग आहे. मी तुम्हाला चारीचे चारी सांगते, तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आणि मी काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं तर मी समजेल की माझं कीर्तन तुम्हाला कळतं, आणि उत्तर नाही दिलं तर मी समजेल की माझी व्यर्थ बडबड चालू आहे. ही 3 मुलं कुणाची हो? जरा बोट वरती करा बघू कोणाची, मला बघू द्या. काय विक्षेप आहे भाऊ, मला तर काही कळत नाही. विठ्ठल 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 आपण कुठून कुठे प्रवास करायचं ते आजच्या कार्यक्रमात ठरवायचं. ऐका, पण लक्षपूर्वक ऐकायचं. मी काही प्रश्न तुम्हाला नंतर विचारेन. पहिला वर्ग आहे जो अंधाराकडून अंधाराकडे जात असतो. दुसरा वर्ग आहे जो प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा.
तिसरा वर्ग आहे जो अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणारा, आणि चौथा वर्ग आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा. लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला अंधाराकडून अंधाराकडे जाणारा. अंधाराकडून अंधाराकडे जाणं म्हणजे काय? दुःखाकडून दुःखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे दादा, अतिशय दुःख आहे, मान्य आहे, दुःख आहे. पण काही बायकांचा स्वभाव असतो, आपल्या संसारातलं दुःख कायम आपण लोकांना सांगत असतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण त्या दुःखाचं सातत्याने वर्णन करतो ना, तेव्हा त्या दुःखरूपी सागरात आपण अटकतो. जसं भगवंताचं नाव घेतलं की देव शोधायची गरज नाही. राम म्हणता रामच होईजे, पदे बैसोनी पदवी घेईजे, किंवा चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतन केलं की ते रूप आम्हाला प्राप्त होतं. त्या पद्धतीने आपण कायम आपल्या दुःखाचं वर्णन केलं की त्या दुःखरूपी सागरामध्ये आपण अटकत असतो. उदाहरण फार गोड सांगते ऐका. तुम्ही कधी भिंगुरटी पाहिली का हो? तुमच्याकडे आहे का? कुंभारीन म्हणतो आपण तिला, कुंभारीन. ती कुंभारीन नावाचा किडा आहे बरं का, जातीची बाई नाही बरं का, कुंभारीन. कुंभारीन ती बघा आपल्या घराला खांबाला छोटे छोटे घरटे बनवत असते, बरोबर ना बाबा? ते घरटे सिमेंट आणि विटाचे बनवते ना. तरी हाच म्हणतो तुम्ही कसं शक्य आहे? मातीची बनवत असते. हां बरोबर ना, तुमच्याकडे आहे ना. बघा त्या कुंभारिणीचं निरीक्षण करा. ती कुंभारीण शिकारीला जाते, ती जिवंत आळी पकडून आणते, आणि ती जिवंतच आणते बरं का, तिला मारत नाही. जिवंत आळी पकडून आणते आणि त्या मातीच्या घरट्यामध्ये ठेवते. बरं आता तरी मारलं पाहिजे की नाही आळीला? मारत नाही दादा. ती काय करते? कुठूनही आली की टोचा मारायचं काम करते, कुठूनही आली की टोचा मारायचं काम करते. धड त्या आळीला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. काही माणसं आपल्या जीवनात अशीच असतात, जगूही देत नाही आणि मरू. दारुड्याच्या बायकोचं तसंच असतं. ते दारुडं धर तिला जगू देत नाही आणि पोरं मरू देत नाही. तसं ती कुंभारीण कुठूनही आली की त्या आळीला टोचा मारायचं काम करते. आणि मग ती आळी काय करते? ती कुंभारिणीचा ध्यास घेते. कधी कुंभारीण येईल, कधी टोचा मारेल, कधी येईल, कधी टोचा मारेल. त्या आळी त्या कुंभारिणीचा ध्यास घेता घेता कधी कुंभारीण होते तेही तिला कळत नाही. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे. त्या दुःखाचं कायमस्वरूपी चिंतन केलं की दुःखरूपी सागरात आपण अटकत असतो. म्हणून पहिला वर्ग आहे जो अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, दुःखाकडून दुःखाकडे जाणारा. दुसरा वर्ग असा आहे जो प्रकाशाकडून अंधाराकडे जात असतो, अर्थात सुखाकडून दुःखाकडे जात असतो. काही लोकांच्या जीवनामध्ये खरंच सुख आहे, बंगला आहे, गाडी आहे, पाची पक्वान्नाचं जेवण आहे, सगळ्या प्रकारचं सुख आहे. पण तरीसुद्धा ती माणसं दुःखी होतात. कधी दुःखी होतात? जेव्हा भाऊबंधाने एखादी गाडी घेतली की ती दुःखी होतात, त्याने बंगला बांधला की ती दुःखी होतात, दुसऱ्याचं चांगलं झालं की ते दुःखी होतात. म्हणजे त्यांच्या जीवनात सुख आहे, पण ते दुःखी कधी होतात? दुसऱ्याचं सुख पाहून. म्हणजे त्यांचं मार्गक्रमण कुठे चाललंय? प्रकाशाकडून अंधाराकडे, सुखाकडून दुःखाकडे. तिसरा वर्ग असा आहे जो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा, अर्थात दुःखाकडून सुखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनामध्ये खरंच दुःख आहे, अतिशय दुःख आहे. कुटुंबाचं दुःख आहे, कमवत नाही त्याचं दुःख आहे, पैसा वेळेवर येत नाही त्याचं दुःख आहे, आला तर टिकत नाही त्याचं दुःख आहे, शेतात पीक आलं तर निसर्ग साथ देत नाही त्याचं दुःख आहे, निसर्गाने साथ दिली तर भाव राहत नाही त्याचं दुःख आहे, भावही असला निसर्गाने साथ दिली तर व्यापारी पैसे घेऊन पळून जातो त्याचं दुःख आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. पण तरीसुद्धा एवढं दुःख असताना तो परमार्थाकडे वळतो, याचा अर्थ तो मात्र दुःखाकडून सुखाकडे चाललाय. ऐका, मग काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, ताई आमच्या गळ्यात माळ आहे हो, आमच्या कपाळाला गंध आहे, आम्ही पंढरपूरची वारी करतो, पण एवढा सगळा परमार्थ करून आमच्या जीवनामध्ये दुःख का बरं? याचं कारण असं आहे की पूर्वजन्मीचं संचित तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण भोगतो न घडे संचिता वाचुनी, जे भोगायला आलं त्याच्यासाठी आम्हाला तत्पर राहावं लागणार आहे. पण याला एक पर्याय दादा, जरी प्रारब्धातली भोग आहे ते भोगावे लागणार आहे, तरी ते दुःख आहे. पण त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर त्याला कारण आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला इमर्जन्सी कामाकरता बाहेर जायचं आहे, महत्त्वाचं काम आहे, पाऊस पडतोय, पण काम तर केलं पाहिजे. पण त्या पावसापासून संरक्षण व्हावं याच्यासाठी तुम्ही कशाचा वापर करता? तो तुम्ही सगळे मुखी आहात का? छत्री. क्या बात आहे. छत्री काय करते?
आपल्याला ओलं होऊ देत नाही. तसंच आहे, दुःखाची तीव्रता कमी करायची असेल, दुःख खूप जास्त आहे, पण त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल तर नामस्मरणाची छत्री तुमच्या डोक्यावर असेल तर ती दुःखाची तीव्रता कमी होत असते दादा. म्हणून तुम्ही नामचिंतन केलं पाहिजे. पण तिसरा प्रवास असा असतो की तो अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणारा, आणि चौथा वर्ग असा आहे जो प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारा. हा वर्ग फार महत्त्वाचा आहे बरं का. याच्यामध्ये खूप दुर्मिळ लोक आहे, खूप दुर्मिळ लोक आहे. अर्थात प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणं म्हणजे काय, सुखाकडून सुखाकडे जाणारा. काही लोकांच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचं सुख आहे. रोज AC गाडीत बसतात, AC रूममध्ये राहतात, मखमली गादीवर झोपतात, रोज पाचीपक्वान्नाचं जेवण त्यांना जेवायला आहे. पण एवढं असताना सुद्धा पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये पायी पायी चालतात आणि राहुटीत झोपतात. याचा अर्थ असा आहे ते सुखाकडून सुखाकडे चालतात. कारण तुम्हाला सांगते, आता प्रस्थान होईल ना, आमच्याकडे नाशिकला विश्वगुरू निवृत्तीनाथांचं प्रस्थान आहे 10 तारखेला. विश्वगुरू निवृत्तीनाथ म्हणजे वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू. मग जगद्गुरू तुकोबारायांचा हा पालखी मार्ग आहे. इथून नवे नवे माऊली जातात, तुकोबाराय जातात, मुक्ताई साहेब जातात, सोपान काका जातात, आणि त्या पालखी सोहळ्याबरोबर अनेक वारकरी जातात महाराज. तसं विश्वगुरू निवृत्तीनाथांचं पालखीचं प्रस्थान 10 तारखेला होणार आहे. आमचं नाशिक ते पंढरपूर अंतर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अंतर 28 दिवसाचं आहे दादा. 28 दिवस आम्हाला पायी चालावं लागतं. पण तुम्हाला सांगू, पालखी सोहळ्यामध्ये, आणि तेही विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा आनंद प्रपंचात शोधूनही मिळणार नाही दादा. काय आनंद आहे. एकदा तरी पंढरपूरची वारी केली पाहिजे दादा. मग तुम्ही कुठल्याही संतांबरोबर जा, तुकोबारायांबरोबर जा, किंवा निवृत्तीनाथांबरोबर जा, किंवा ज्ञानोबारायांबरोबर जा, जाऊन तर पहा केवढा आनंद आहे दादा. म्हणून आता पालखीचं प्रस्थान प्रत्येकाचं वेगवेगळ्या दिवशी होणार आहे. तसं विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान येणाऱ्या 10 तारखेला आहे. कधी आलात तरी या, निवृत्तीनाथांना वाट लावायला तरी या. नाही आपण 28 दिवस चालू शकलो तर निदान प्रस्थानच्या दिवशी तरी आलं पाहिजे. आणि आपण जर पालखी सोहळ्यात चालू शकत असाल तर आपल्यासारखं भाग्यवान आपणच, दुसरं कोण असणार आहे. पण लोक आम्हाला विचारतात, ताई आज एवढा प्रपंचाचा पासारा सोडून कसं काय पालखी सोहळ्यात जायचं. एक लक्षात ठेवा, प्रपंच कितीही केलं तरी पूर्ण होत नाही, पण परमार्थात आलात ना तर प्रपंचात आनंद 100% प्राप्त होऊ शकतो. मग आम्हाला मार्गक्रमण कुठून कुठं करायचं आहे, नवे तर आम्हाला सुखाकडून सुखाकडे जायचं आहे. का बरं, हे देवा वर्षभर तुझ्या जीवावर मी जगतोय ना, वर्षातनं महिनाभर का होईना तुझ्याकरता मी वेळ काढला पाहिजे. आणि महिनाभर त्याच्याबरोबर चाललात ना, वर्षभर तो सुखी ठेवत असतो महाराज. म्हणून आपल्याला मात्र त्या ठिकाणी सुखाकडून सुखाकडे जायचं आहे. मला पुढचं बरंच बोलायचं आहे, पण तुमच्या किती लक्षात राहिलं ते पाहून मग मी पुढचं बोलते ताई का. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, कुठून कुठे जाणारा, अंधाराकडून अंधाराकडे जाणारा, शाबास. दुसरा वर्ग प्रकाशाकडून अंधाराकडे जाणारा. तिसरा वर्ग अंधाराकडून प्रकाशाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा. आणि चौथा वर्ग, शाबास, तुम्ही तुमच्याकरता जोरदार टाळी वाजवा. एक लक्षात ठेवा, किती तास कीर्तन केलं याला महत्त्व नाही, तुमच्या अंतःकरणात किती शिरलंय याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे दादा. म्हणून आपल्या सर्वांना मार्गक्रमण करायचं आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे, सुखाकडून सुखाकडे जायचं आहे. पण सहज नाही जाता येतो, त्याच्यासाठी आम्हाला परमार्थ करावा लागणार आहे. परमार्थ का करायचं आहे दादा, कारण आम्हाला एक दिवस मरायचं आहे, त्याच्यासाठी परमार्थ करायचं आहे. एक लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये 3.5 प्रकारचे सोहळे आहे, पर्वकाळ आहे. आणि 3.5 प्रकारचे पर्वकाळ ते कधी कधी येतात तुम्हाला सांगता येईल का. मानवी जीवनामध्ये पहिला जो पर्वकाळ आहे तर आयुष्यामध्ये 12 वर्षांनी येत असतो. आणि 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही. 12 वर्षांनी येणारा पर्वकाळ तुम्हाला माहिती आहेत का. काय नाव आहे त्याचं, शाबास, कुंभमेळा. त्याला आपण काय म्हणतो, सिंहस्थ पर्वणी. ते किती वर्षांनी येत असते, 12 वर्षांनी येत असते. आता 2027ला नाशिकला आहेत बरं का, तुम्ही सर्वांनी या, तुम्हाला निमंत्रित करते, या. पण ऐका, 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो.
काहींच्या जीवनात दादा येतच नाही, काही काही आल्या आल्या मरतात, काहींच्या जीवनात एकदा किंवा दोनदा येतो, काही इतके भाग्यवान असतात की 4-5 वेळा कुंभमेळा त्यांच्या जीवनात येऊन जातो. घरी गेले की मग विचार करायचा आपल्या जीवनात कुंभमेळा किती वेळा आला. पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येत असतो, त्याचं नाव आहे सिंहस्थ पर्वणी. दुसरा पर्वकाळ मानवी जीवनामध्ये 60 वर्षांनी येत असतो. 60 वर्षांनी येणारा पर्वकाळ त्याचं नाव आहे कपिला षष्ठी. 60 वर्षांनी येत असते बरं का. काहींच्या जीवनात येतच नाही, काही 60 वर्षाच्या आत निघून जातात, काहींच्या जीवनात एकदा येते आणि काहींच्या जीवनामध्ये 2दा कपिला षष्ठी येत असते. काही काही लोक इथे गणिते अभ्यास करणारे बसलेले असतील, ते म्हणतील ताई जर कपिला षष्ठी 60 वर्षांनी येते तर 2दा यायला 120 वर्ष जगायची गरज आहे, आणि संत तर म्हणतात शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य आहे, मग 2दा कशी काय येऊ शकते. संतांचं बोलणं खोटं नाही. 100 वर्षात सुद्धा 2दा कपिला षष्ठी येऊ शकते. कशी ती ऐका. योगायोगाने ज्या वर्षी तुम्ही जन्माला आलात त्या वर्षी जर कपिला षष्ठी असेल तर ती एकदा, आणि योगायोगाने तुम्ही पुन्हा 60 वर्ष जगला तर पुन्हा कपिला षष्ठी आली तर ती 2दा. म्हणजे काहींच्या जीवनात 2दा येते, काहींच्या जीवनात एकदा येते आणि काहींच्या जीवनात येतच नाही. दुसरा पर्वकाळ. तिसरा पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये 71 वर्षांनी येत असतो. 71 वर्षांनी येणारा पर्वकाळ त्याचं नाव आहे अर्ध उदय पर्व. त्याचंही तसंच आहे, काहींच्या जीवनात येत नाही, काहींच्या जीवनात एकदा येतो आणि काहींच्या जीवनामध्ये 2दा येतो. आता मी तुम्हाला 3 पर्वकाळ सांगितले. 3.5 पर्वकाळापैकी अर्धा पर्वकाळ माझा सांगायचा राहिला, तो आपण जरा वेळ बाजूला ठेवू. तुमच्या किती लक्षात आहे पाहते. पहिला पर्वकाळ 12 वर्षांनी येतो, त्याचं नाव कुंभमेळा. अगदी बरोबर, बोलत चला, घाबरू नका. दुसरा पर्वकाळ 60 वर्षांनी येतो, त्याचं नाव कपिला षष्ठी. अगदी बरोबर. तिसरा पर्वकाळ 71 वर्षांनी येत असतो, त्याचं नाव, जाऊ द्या चिंता करू नका, मी सांगते, अर्ध उदय पर्व. हे 3 पर्वकाळ येतात किंवा येत नाही, पण 3.5 पर्वकाळापैकी अर्धा जो पर्वकाळ माझा सांगायचा राहिला तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार म्हणजे येणार. आणि त्या अर्ध्या पर्वकाळाचं नाव आहे प्रथम वर्ष श्राद्ध. एखादं म्हटलं ताई मला वर्ष श्राद्ध अजिबात आवडत नाही, तरी येईल. आवडलं तरी येणार आणि नाही आवडलं तरी येणार. म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध बरं का. आता व्यवस्थित ऐका, याला पर्वकाळ का म्हटलं महाराज. माणूस गेला की 10 दिवसांनी जो विधी असतो त्या विधीचं नाव काय, 10वा. त्याला आपण म्हणतो दशक्रिया विधी. त्या 10व्याला कोणतं दान करावं, 11व्याला कोणतं दान करावं, 12व्याला कोणतं दान करावं, 13व्याला काय दान करावं, मासिक श्राद्ध कसं करावं आणि वर्ष श्राद्ध कसं करावं. मी पटापट सांगते, तुम्ही पटापट ऐका. दशक्रिया विधीला कुटुंबाने 3 प्रकारचं दान करावं. एक पिंडदान, दुसरं दान ज्ञानदान, तिसरं दान अन्नदान. आलेले आत्पेष्ट नातेवाईक 10व्याला आलेत ना, तुम्ही सर्वांनी एक दान करायचं, त्याचं नाव आहे तिळदान. दिली तिलांजली कुळ नाम रूपाशी, त्याच्या कुळाला नामाला रूपाला तिलांजली व्हायची. हे झालं 10व्याचं दान. 11व्याला बलिदान करावं, 12व्याला गोदान करावं आणि 13व्याला पुन्हा अन्नदान करावं. नाही सगळे नातेवाईक बोलवले तर 13 जण तरी जेव घालावेत 13व्याच्या दिवशी. मग हे झालं 13व्याचा विधी. मग मासिक श्राद्ध सुरू होतं. प्रत्येक महिन्याला एक श्राद्ध असतं महाराज. मग ते श्राद्ध कसं करायचं असतं ऐका. प्रत्येक महिन्याला त्यांच्या नावाने एक उपास करू आपल्या घरी जेव घालावा लागतो. मग आल्याबरोबर जेव नाही घालायचं, मग काय करायचं ऐका. गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा किंवा ज्ञानेश्वरीचा 12वा किंवा 18वा अध्याय वाचायचा. नाही शक्य झालं हरिपाठ म्हणायचा, नाही शक्य झालं रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मग जेव घालायचं. असा एक 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 महिना गेला की तुम्ही मला सांगा वर्ष श्राद्ध किती महिन्याने येत असतो. चुकलं उत्तर तुमचं. 12 महिन्यानं येतच नाही. तिथीनुसार जर पाहिलं तर 11.5 महिन्यानं वर्ष श्राद्धाचा विधी येत असतो. 12 महिने पाश्चात्य धर्मसंस्कृती इंग्रजी महिन्यानुसार, पण श्राद्धाचा विधी तिथीनुसार जर बघायला गेलात तर 11.5 महिन्यानंच येत असतो. म्हणजे आजचा विधी. आजच्या विधीच्या दिवशी कुटुंबाने कोणतं कोणतं दान करायचं व्यवस्थित ऐका. आणि तुम्ही सर्वांनी काय दान करायचं तेही व्यवस्थित ऐका. मानवी जीवनामध्ये वर्ष श्राद्धाच्या दिवशी कुटुंबाने आजच्या दिवशी पहिलं दान करायचं असतं, त्याचं नाव आहे पिंडदान. पिंडदान जर व्यवस्थित झालं नाही तर पितृदोष मागे लागत असतो. आणि पितृदोष जर मागे लागलात तर 33 कोट देवाची जरी सेवा केली तर देवाच्या सेवेनं पितृदोष जात नाही.
पितृदोष जाण्याकरता पितर तृप्त करावे लागतात आणि पितर तृप्त करण्याकरता पिंडदान विधी व्यवस्थित करावा लागतो महाराज. पिंडदानाला अनन्य महत्व आहे. नवे तर प्रभू रामचंद्रांनी सीतामाईने मात्र गयेला राजे दशरथांचं पिंडदान केलं. पिंडदानाला देवादिकांच्या काळातही महत्व आहे, साधू संतांच्या काळातही होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. पितरांचे ऋण फिटण्याकरता पहिलं दान करायचं असतं पिंडदान. पिंडदान जर व्यवस्थित झालं नाही तर पितृदोष मागे लागत असतो आणि आपल्या मागे पितृदोष लागला हे कुणा ब्राह्मणाला विचारायची गरज नाही दादा, कुणा पंडिताला विचारायची गरज नाही. आपण घरी बसल्या बसल्या ओळखू शकतो आपल्या मागे पितृदोष लागलाय की नाही. फक्त मी सांगते, कान जागे ठेवून ऐका. वास्तविकता आपल्या मागे पितृदोष लागलाय की नाही कसं ओळखायचं सांगते. यदा कदाचित तुम्ही रात्रीचे झोपलात आणि मध्यरात्री 2 ते 4च्या दरम्यान तुम्हाला खूप तहान लागत असेल तर समजायचं तुमचे पित्र तहानलेले आहे. 2 ते 4च्या मध्यरात्रीच्या दरम्यान तुम्हाला खूप भूक लागत असेल, जेवावं वाटत असेल तर समजायचं तुमचे पित्र उपाशी आहे. 2 वाजता जाग आली तर पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्हाला जर झोपच येत नसेल तर 100% तुमच्या पाठीमागं पितृदोष लागलेला आहे दादा. आता इथं बसलेले काही म्हणतील, ताई आमचं सगळं चांगलं चालू होतं, तुम्ही कशाला गणगण घालून दिली मनामध्ये. तसला काही माझा हेतू नव्हता बरं का. आता पितृदोष जावा याच्यासाठी काय करायचं ते सांगते. सोपा उपाय, फुकट सांगते, फुकट ऐका पण घरी घेऊन जा. सोपं सांगते ऐका. तुमच्या मागे पितृदोष लागला हे तुम्हाला कळालं, मग काही नारायण नागबलीन काल सर्पदोष काढायला यायची गरज नाहीये, अजिबात नाही. एक काम करायचं, एक तांदळाचा अख्खा दाणा घ्यायचा, तो तुटलेला नसावा, त्याची कणी पडलेली नसावी, उजव्या हाताच्या तळहाताच्या मध्यस्थानी तो दाणा ठेवायचा आणि मग दाणा घेतल्याच्या नंतर ज्या ॲरोतनं, ज्या माठातनं, ज्या हंड्यातनं दररोज तुम्ही पाणी पितात तिथं जायचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि महादेवाचं स्मरण करायचं. स्मरण म्हणजे पितरांना महादेवाला आठवायचं आणि आठवल्याबरोबर घरात जर पिंड असेल तर ठीक, नाही तर आजूबाजूला कुठे महादेवाचं मंदिर असेल तो दाणा असा अर्पण करायचा पिंडीवर आणि 8 वेळेला स्वदा असा मंत्र म्हणायचा. काय? स्वधा नाही बरं का, स्व आणि दा, स्वदा असा मंत्र म्हणायचा. कसाही पितृदोष असो 100% जाणार म्हणजे जाणार, पण पितृदोषच लागू नये याच्याकरता वर्ष श्राद्धाच्या दिवशी पिंडदानाची पूजा अत्यंत महत्त्वाची सांगितली दादा. ती व्यवस्थितच झाली पाहिजे. मात्र त्या ठिकाणी पिंड व्यवस्थित घेतल्या गेला पाहिजे. म्हणून पहिलं दान करायचं आहे त्याचं नाव आहे पिंडदान. कोणत्या दिवशी? आजच्या दिवशी पिंडदान. दुसऱ्या क्रमांकाचं दान करायचंय ज्ञानदान. कीर्तन हे असलंच पाहिजे, 100% असलं पाहिजे दादा. कीर्तन का असावं त्याचं कारण सांगते ऐका. इथे जर आता कीर्तन नसतं तर तुम्ही 11 वाजता आले असते तर 11 वाजता जेवायला बसले असते, पण 11 वाजता तुम्ही जर जेवायला बसले तर आजच्या या वर्ष श्राद्धाच्या विधीला महत्त्वच राहत नाही. कारण नैवेद्याची वेळ आहेत पिंडदानाच्या, नैवेद्याच्या आजच्या दिवसाची वेळ आहेत दादा. 11:30 ते 12:30पर्यंत तुम्हाला नैवेद्य ठेवायची वेळ आहे. तुम्ही त्याच्या आत ठेवूनही चालत नाही, त्याच्यानंतरही ठेवून चालत नाही. म्हणून कीर्तन हे असलं पाहिजे. ज्ञानदानासारखं कार्य करणं त्याच्यासाठी कुटुंबच भाग्यवान पाहिजे. नाही तर आज सध्या काही मुलांना बापाचं दाव उभं करायला वेळ नाही, तेव्हा कीर्तन आणि प्रवचन फार लांब राहिलं दादा. पण कीर्तन ठेवायला तेवढे मुलं भाग्यवान पाहिजे दादा. हे सहजासहजी घडत नाही बरं का, अजिबात नाही. पण ऐका, आजच्या दिवशी कुटुंबाने फक्त दान करायचं, कोणाचंही दान घ्यायचं नाही. कळतंय ना मी काय सांगते? कोणाचंच दान घ्यायचं नाही. इथं बसलेल्या या माऊलीच्या सगळ्या मुली असतील त्या मुलींना माझी विनंती आहे, सुनांना माझी विनंती आहे, त्या मुलांना माझी विनंती आहे की आजच्या दिवशी कोणाचंच दान घ्यायचं नाही. मग कोणी टॉवेल टोपे आणले असेल तर अजिबात घ्यायच्या नाही, कोणी साडी पातळ आणलं असेल तर अजिबात घ्यायचं नाही. का बरं घ्यायचं नाही? तुम्ही जर ते दान घेतलं तर हे सगळं केलेलं दान वायाला जात असतं. अजिबात घ्यायचं नाही. कुणाचेच दुखवटे घ्यायचे नाही दादा. आणि मी तर म्हणते दुखवटे देण्याची घेण्याची पद्धतच बंद केली पाहिजे. आपल्या सर्वांच्या घरामध्ये टॉवेल टोप्यांनी गोण्या भरल्यात, गोण्या. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, अख्ख्या टोप्या घातल्या तुम्ही एकमेकाला, दुसरं काही केलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? बघा तुम्ही लग्नाचे जागरणाच्या दिवट्यांना टॉवेल टोप्या आणि दिवट्यांच्या गोंधळाला अख्खा गोंधळ केला तुम्ही, दुसरं काही नाही केलं. म्हणून नका देऊ टॉवेल टोप्या, कुणाच्या घ्यायच्याच नाही, अजिबात नाही. साडी पातळ माऊल्यांना तुम्ही अजिबात कुणाचे घ्यायचे नाही. मग काही लोक आम्हाला विचारतात, ताई वर्ष श्राद्धाला यायचं
रिकाम्या हाताने कसं यायचं? तुम्ही रिकाम्या हाताने नाही यायचं दादा. एक लक्षात ठेवा, जेवढ्या किमतीची तुम्ही टॉवेल टोपी घ्याल ना तेवढी किंमत एका पाकिटात टाकायची. महिला मंडळ, जेवढ्या किमतीची साडी आणायची ना ती किंमत पाकिटात टाकायची. ते सगळे पाकिट ज्याच्या घरचं वर्ष श्राद्ध आहे त्याच्याकडे जमा करायचे. आणि त्या घरच्या माणसानं काय करायचं? सगळे तुमचे पाकिट एकत्र करायचे आणि या माऊलीच्या नावाने एखाद्या मंदिराचं काम चालू असेल, नाहीतर आमच्या विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या मंदिराचं काम चालू आहे, वाटलं तर या माऊलीच्या नावानं एक पावती तिथं फाडून टाकायची. 100% पुण्य होईल दादा. पण मला नाही वाटत ते टॉवेल टोप्यान साड्या पातळ घेतल्यावर पुण्य होतं. म्हणून आजच्या दिवशी फक्त देता आलं पाहिजे, घ्यायचं कुणाचंच नाही. दुसऱ्या क्रमांकाचं दान करायचे ज्ञानदान आणि तिसऱ्या क्रमांकाचं दान करायचे अन्नदान. सर्वश्रेष्ठ दान आहेत अन्नदान. ते कुटुंबाने मन मोकळ्याने करावं आणि आलेल्या सर्व नातेवाईकांनी आत्पेष्टांनी सर्वांनी ते मन मोकळ्याने खायचं. काही काही बायका तुमच्यात बसलेल्या असतील त्या म्हणतील ताई आम्हाला वर्ष श्राद्धाचं चालत नाही. काय म्हणतील खाल्लं तर आमचं डोकं दुखतं. काय महाराज, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हो. आता लोकांचे चोचले खूप झाले आणि जे एखादं म्हणत असेल ना मला वर्ष श्राद्धाचं चालत नाही, कांचनताई सांगतात म्हणून प्रॅक्टिकल करा, लगेच करा. जे म्हणताना चालत नाही त्याला 2-4 दिवस उपाशी ठेवायचं आणि मग वर्ष श्राद्धाला घेऊन यायचं. ते पहिल्याच पंक्तीला जेवायला बसेल हो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि माझ्याकडे पुरावे, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. नवनाथ ग्रंथ जर व्यवस्थित वाचला असेल ना दादा तर नवनाथांना सगळ्यात जास्त जर काही आवडलं असेल तर ते वर्ष श्राद्धाचे वडे आवडले होते. त्या वड्याकरता डोळा काढून द्यावा लागला की नाही? मग वर्ष श्राद्धाचे वडे नवनाथांना आवडले तर तुम्ही आम्ही देवापेक्षा कम मोठे आहोत का? नवनाथांनी खाल्लं तर आपण खायला काय हरकत आहे? आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर दुसऱ्याच्या श्राद्धाचं खाल्लं नाही तर तुमच्या वर्ष श्राद्धाचं कोण खाईल? का तुम्ही मरणार नाही? मरणार की नाही? मग आपलं खाल्लं पाहिजे कोणीतरी, आपणही खायला हरकत नाही. म्हणून अन्नदान करायचं. मग कुटुंब मला विचारेल की ताई आम्ही पिंडदान केलं, आम्ही ज्ञानदान केलं, आम्ही अन्नदान केलं, आम्हाला काय मिळेल हो? तुम्हाला काय मिळेल सांगते ऐका. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण पित्रांच्या आशीर्वादात आहे दादा. या अशा सगळ्या प्रकारचं दान आज 12:30पर्यंत तुम्हाला करायचं असतं. आणि मग 12:30 वाजता तो परमात्मा त्या आत्म्याला प्रश्न विचारतो, तू 50 वर्ष जगला, 70 वर्ष जगला, 100 वर्ष जगला, तू परमार्थ केला का? गळ्यात माळ घातली का? कपाळाला गंध घालावला का? पंढरपूरची वारी केली का? एकादशी धरली का? सोमवार केला का? मग तो म्हणतो देवा प्रपंच नेटका केला पण माळ घातली नाही, कपाळाला गंध लावला नाही, पंढरपूरच्या वारीत गेलो नाही, संत भोजन कधी केलं नाही, नवे नवे दिलं नाही, नवे नवे आम्ही परमार्थ केलाच नाही, पण कोट रुपयाचा बंगला बांधला देवा, गाडी लाखो रुपयाची घेतली, प्रपंच नेटका केला पण तू मला आठवला नाही. देवानं सांगितलं मी आठवलं नाही, मग तुझी जागा 100% नरकात आहे. पण तोच जर म्हटला देवा प्रपंच माझा फाटका होता रे, नेटका नव्हता, पण गळ्यातली माळ कधी काढली नाही, कपाळाचा गंध कधी पुसू दिला नाही, संत भोजन घरी कधी चुकवलं नाही, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही, दारात आलेल्या भिकारी कधी मात्र निर्मुख जाऊ दिला नाही, जेवढं होता होईल तेवढा परमार्थ मी केला आणि तुला आठवल्याशिवाय 1 सेकंदही माझा गेला नाही. देवानं सांगितलं मला सांगायची गरज नाही, तुझी जागा 100% मोक्षाकडे आहे, स्वर्गात आहे. देव विचार करा, देव आपल्याला मेल्यानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी प्रश्न विचारतो तू परमार्थ केला का? पण संतांचे आमच्यावर इतके उपकार आहे की संत आम्हाला जिवंतपणीच विचारतात तुला विठ्ठल आठवला का? हे महाराज अभंगाच्या गरज नाही. काही म्हटले ताई वृंदावनातल्या कान्होबावर आमचं फार प्रेम आहे, पण वृंदावनात जावं लागेल का मग कृष्ण भेटेल का? पण नाही ना, कृष्णाला जर भेटायचं असेल तर वृंदावनातच गेला पाहिजे असं काही नाही आहे. कृष्णाला जर भेटायचं असेल, कान्होबाला जर भेटायचं असेल तर इथं बसून आम्हाला भजन करावं लागणार आहे. कसं भजन करायचं आहे का? राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हे राधे राधे हो राधे राधे, राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो
राधे 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 श्याम मिला दे, हे राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हे राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, गोपाल कृष्ण भगवान भगवान की की जय. जय. ऐका, भगवंताला आठवण्याकरता कुठे जायची गरज नाहीत महाराज. उलट ज्ञानोबाराय म्हणले ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. ठाईच बसाने एक चित्ताने त्या भगवंताचं चिंतन करा, पण त्याला आठवणं फार गरजेचं आहे. पण इथं तुम्ही आलात, या मृत्यू लोकाची इच्छा देवानं सुद्धा केली तरी देवाला मिळाला नाही ना महाराज. देवाला सुद्धा इथं यावं वाटलं ना. बरं, स्वर्गात काही कमी आहे का? अजिबात नाही. स्वर्गात काय काय आहे तुम्हाला माहिती आहेत का सर्वांना? नाही का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. मी सांगू का स्वर्गात काय काय आहे? सांगते, पण एका अटीवर. तुम्ही अजिबात असं समजायचं नाही की कांचनताई जगताप स्वर्ग रिटर्न आहेत की काय. खरंच मी जाऊन आली नाही, पण आमच्या ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलं हो स्वर्गात काय काय आहे. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. कामधेनू, महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. पण तरी त्या देवाला इथे यावं वाटलं. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. देवाला सुद्धा इथं यावं वाटलं. मग आपण किती भाग्यवान आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या. महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. इतका दुर्लभार्थी दुर्लभ तुम्हाला आम्हाला मिळाला. मग दुर्लभ नरदेहाने काय करा? नरदेह दुर्लभ जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर यामध्ये दुःख यातना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज म्हणले दुर्लभ आहे. देवाने इच्छा करून देवाला मिळाला नाही, मग आपल्याला मिळाला ना. मग इथं आल्याबरोबर तुम्ही विठ्ठल आठवला का? आणि नसेल आठवला तर ऐका, नसेल आठवला तर महाराज म्हणतात तुम्ही अभागी आहात. कारण तो आठवण्याकरता भाग्यवान पाहिजे. अभागी असाल तर तो आठवणार नाही, आणि अभागी ठरला तो जर आठवला नाही तर मोहामध्ये तुमचं पतन होईल. हे महाराज अभंगाच्या हरे. महिला मंडळ, एका बाईनं मला प्रश्न विचारला होता, ताई सासर आणि माहेरमध्ये काय फरक आहे? सांगू तुम्हाला, सासर म्हणजे पारतंत्र्य आहे आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य आहे. किती सासरी कोट रुपयाची प्रॉपर्टी असू द्या तरी माहेरी जाऊ वाटतो. का बरं? याचं कारण हे काय? सासरला बंगला आहेत, गाडी आहेत, पाची पक्वान्नाचं जेवण आहे, पण आम्ही थकल्याबरोबर आमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथं नाही आहे. आणि माहेरची परिस्थिती किती गरीब असू द्या दादा, किती गरीब असू द्या, पण माहेरी गेल्याबरोबर आई प्रेमानं जवळ येते, डोक्यावरून हात फिरवते, विचारते, बाई तू थकली का गं? डोक्यावरून प्रेमानं हात फिरवणारं नातं माहेरामध्ये आहे. तुम्ही बघा, माहेरात गेल्यानंतर सगळे गप्पा मारण्यात व्यस्त असतात, पण आई आपल्याकडे पाहते, म्हणते, बाई नंतर पाठीवर बोलत बस, पण पहिल्यांदा 2 घास खाऊन घे. हे म्हणणारं नातं फक्त मातृत्वाचं आहे दादा. एखादा मुलगा आहे, कधीच रडला नाही, पण एक दिवस मुलगा रडतो दादा. कधी रडतो ऐका? अरे ज्या दिवशी स्वतःच्या आईच्या प्रेताला अग्निडाग देतो आणि मागे न पाहता पुढे 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 चालत येतो, आणि ज्या घराच्या कोपऱ्यामध्ये आई बसलेली असायची तो कोपरा रिकामा पाहतो आणि दसदसा रडतो. महाराज याचं कारण आहे, याच कोपऱ्यामध्ये माझी म्हातारी आई बसलेली असायची. रात्री 2 वाजता येऊ, 3 वाजता येऊ, 4 वाजता येऊ, घरातले सगळे झोपलेले असायचे, पण माझी आई जागी असायची. आणि रात्री कधी आलो तरी माझी आई मला विचारायची, बाळा अरे तू जेवण केलं का, काही खाल्लंय का पोटाला? हे विचारणारं नातं फक्त मातृत्वाचं आहे. म्हणून जगामध्ये सगळं मिळतं दादा,
पण गेलेले आईबाप मिळत नाही. म्हणून माता मौल्यांना माझी एकच इच्छा आहे हो, एकच इच्छा. आज विचार करा, 4-4 मुलं असताना आईबाप वेगळे राहताना दिसताय दादा. आईवडिलांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही का? एक शब्द महत्त्वाचा बोलते, तुमच्या किती लक्षात येईल मला माहीत नाही, पण एवढा शब्द घरी घेऊन जा दादा. मला एवढंच सांगायचं आहे, आई वडील जर आपल्या तारुण्यामध्ये आपल्या सगळ्यांकरता ATM कार्ड होऊ शकतात, तर त्यांच्या म्हातारपणामध्ये आपण त्यांचा आधार कार्ड का होऊ नये दादा? ATMच येत ना दादा. ATM कार्ड टाकलं की पैसे बाहेर येतात. तो आईकडे पेनला पैसे मागा, किती अडचण असू द्या दादा, देणार म्हणजे देणार. किती अडचण असू द्या, आमच्या इच्छा पूर्ण करणार, नोकरीला लावायला पैसे जमा करणारी आई बाप आहे दादा. मी म्हणते कधीतरी मुलगा नोकरीला लागला ना, कधीतरी बापाची चप्पल आम्ही पाहणं गरजेचं आहे हो. ती तुटलेली चप्पल आम्ही कधीतरी पाहिली पाहिजे. अरे बनेनला पडलेले होल आम्हाला कधीतरी दिसले पाहिजे दादा. त्या आईबापाने कष्ट करून करून आमच्यासाठी ₹1 जमा करून दिलात, आणि त्याच आईबापाला आम्ही वेगळं राहायला सांगतोय दादा. केवढं मोठं दुर्भाग्य आहे. आणि तुम्हाला काय शास्त्रं, काय पुराण, काय वेदांत सांगायचे? ज्याला आईबापच कळाले नाही त्याला परमार्थातलं ज्ञान लवकर होणार नाही दादा. कारण ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, सर्व तीर्थाचं क्षेत्र मातृत्व आणि पितृत्व आहे. आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. म्हणून जन्मदात्र्या मातृत्वाची पितृत्वाची सेवा करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. एक लक्षात ठेवा, माझ्या पूर्ण कीर्तनातनं काही नाही लक्षात राहिलं ना दादा, आजपासून आईबापाच्या सेवेला लागा. गेले ना तुम्ही बाजारात विकत घ्यायला जा, ₹1 जा घ्यायला, मिळत नाही हो. एखाद्या स्त्रीला तुम्ही ताई म्हणा, बहिणीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला मावशी म्हणा, मावशीचं नातं मिळेल. एखाद्या बाईला काकू म्हणा, चुलतीचं नातं मिळेल. पण कोणत्याही बाईला आई म्हणा, बाई बाईच असते आणि आई आईच असते. या जगामध्ये आई नाही मिळू शकत तुम्हाला पुन्हा परत. म्हणून जन्मदात्र्या आईबापाची सेवा करा, कर्म उत्तम करायचंय, हिंदू धर्माचं पालन करा दादा. आपण आपल्या धर्माचं सध्या पालन करणं गरजेचं आहे. या राजकारण्यांनी जातीपातीमध्ये वाटण्या करून टाकल्यात दादा. लक्षात ठेवा, हा या जातीचा, तो त्या जातीचा, संप्रदाय सुद्धा जात आणली. तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथून जाता जाता एकच शब्द बोलेल, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आणि जातीपातीच्या वाटण्या करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवा. आपण आजपासून आपल्या धर्माचं पालन करायला सुरुवात करा. अरे काश्मीरचा प्रसंग आठवा ना, तो कोणत्या जातीचा आहे मारताना दहशतवादी विचारत नव्हते, कोणत्या राज्यात नाला, कोणत्या देशात नाला विचारत नव्हते, तू कोणत्या धर्माचा आहे विचारल्या जात होतो ना, एन्काउंटर होत होतं दादा. एक लक्षात ठेवा, आम्ही युद्धाला नाही जाऊ शकत, पण धर्माचं पालन करायचं असेल तर आता सध्या लव जिहाद आहेत, लँड जिहाद आहेत, बिझनेस जिहाद आहे. आपण युद्धाला नाही जाऊ शकत, पण कोणती वस्तू खरेदी करताना तो कोणत्या जातीचा आहे नका पाहू, पण तो हिंदू धर्माचा आहेत का हे पहा. 100% आमच्या हिंदू धर्माचं पालन होईल दादा. आणि आपण आपल्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे. ते जर शुक्रवारी नमाज पठण करायला जातात तर आपण दर शनिवारी हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. हे आमच्या हिंदू धर्माचं पालन आहे. म्हणून इथून जाता जाता एकच प्रार्थना करेल भगवंताला, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकला पाहिजे. धर्माचं पालन करा, मुलांवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, संस्काराचं पालन करा. आयुष्य सुंदर आहे. गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी करा, म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आणि इथं जर आलो तोच जर आपल्याला आठवला नाही तर आपल्या आयुष्याची माती होईल. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी.
विडा म्हणे लावणी हाती केली माती आयुष्या. महाराज म्हटले इथे आलात विठ्ठल नाही आठवला भाग्यहीन ठराल, मोहामध्ये पतन होईल. पतन झालं सुटका नाही करता येणार, प्रवाहामध्ये अटकाल आणि प्रवाहामध्ये अटकला तर आयुष्याची माती होईल. आणि माती जर करायची नसेल तर काय करावं लागेल? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन